की विश्वाचा इतिहास जर का घेतला तर 1400 कोटी वर्षापूर्वी विश्व निर्माण झालं, 450 कोटी वर्षापूर्वी पृथ्वी, 375 कोटी वर्षापूर्वी पहिला जीव आणि उत्क्रांती होत 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 माणूस निर्माण झाला. माणसाच्या इतिहासातले 3 टप्पे ऑल्विन टॉफलरने मांडलेले आहेत. त्याला पहिला शेतीचा, दुसरा उद्योगाचा, तिसरा सर्व्हिसेसचा. शेतीचा कित्येक दशसहस्रक होता, पण त्यात तंत्रज्ञानाची प्रगती फार काही झाली नाही, त्यामुळे आपलं आयुष्य फार काही बदललं नाही. त्यानंतर काही शतकांचा औद्योगिक काळ आला इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन नंतर, आणि काही शतकात जी आपण प्रगती केली तंत्रज्ञानामध्ये, ती प्रगती शेतीच्या दशसहस्रकांच्या प्रगतीपेक्षा अनेक पट होती. आणि त्यानंतर गेल्या काही दशकांमध्ये सेवा क्षेत्र म्हणजे सर्व्हिसेसची वाढ झाली. त्याच्यात जी आपल्या टेक्नॉलॉजीचा बदल झाला आणि आपल्या आयुष्यात जो बदल घडला तो इंडस्ट्रीजच्या कित्येक शतकांच्या सुद्धा अनेक पट होता आणि शेतीच्या कित्येक दशसहस्रकांपेक्षा सुद्धा कित्येक पट होता. ही जी टेक्नॉलॉजीतली वाढ आणि त्यामुळे आपले उद्योग आणि आयुष्यावर जो परिणाम होतोय तो एक्सपोनेन्शियल आहे. म्हणजे गेल्या वर्षी काय झालं किंवा गेल्या 10 वर्षात काय झालं ते बघून पुढच्या 10 वर्षात काय होणार हे प्रेडिक्ट करू हे शक्य नाही. इतक्या प्रचंड मोठ्या वेगाने सगळं जग बदलतंय आणि त्यामुळे मी सातत्याने तरुण मुलांना, त्यांच्या पालकांना आणि शिक्षकांना सांगत असतो की हे ज्या तऱ्हेने बदलतंय ते आपण लक्षात घेतलं नाही तर आपल्या पायाखालची वाळू सरकण्याची प्रचंड मोठी शक्यता आहे.